जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 13वा. नामरूप. समास 5वा. कहाणी निरूपण. नाम श्रीराम समर्थ. जय सद्गुरु समर्थांनी दशक 13वा नामाचा निरूपाचा नामरूप आणि त्यामधला समास 5वा कहाणी निरूपण. तर कहाणी म्हणजे काय? गोष्ट. आणि गोष्टीवर निरूपण समर्थांनी सांगितलेलं. आता ही गोष्ट कोणती आहे, कहाणी कोणती आहे? ही जन्ममरणाची कहाणी आहे. मूळ माया प्रकृती पुरुष यांची कहाणी आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली याची कहाणी आहे. आणि ही सृष्टीची रचना केलेली आहे ही समर्थांनी कहाणीच्या आणि गोष्टीच्या माध्यमातून सांगितलेली आहे. म्हणून समर्थांनी नाव सांगितलं कहाणी निरूपण नाम. आता ही गोष्ट आहे ती हे जे निरूपण आहे त्या गोष्टीच्या माध्यमातून सांगितलेले आहे, जेणेकरून लोकांना चांगलं समजेल. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभली. तुम्हाला सांगतात कथेची सुरुवात करताना समोर सांगतात कोणीतरी दोघं जण मित्र होते. पृथ्वीवर दोघं जण मित्र होते, घनिष्ठ मित्र होते. आणि ते पृथ्वीवर आसक्तपणे हिंडत होते. त्यांचा प्रत्येक वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली, आरंभ केली. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगाजी बरवसी. वक्ता म्हणे श्रोतयासी, सावध ऐके. मग श्रोता वक्त्याला म्हणतोय, वक्त्याला विचारतोय आम्हाला काहीतरी कहाणी सांगा. तेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणाला ठीक आहे कहाणी सांगतोय, तू श्रवण कर, ऐक. आणि कथा स्टार्ट केली. एके स्त्री पुरुष होती, उभयतामध्ये बहुत प्रीती. एक रूपेची वर्तती, भिन्न नाही. समर्थ सांगतात एक स्त्री होता, एक पुरुष होता, यांचं एक जोडपं होतं. या दोघांमध्ये, या उभय प्रधानमध्ये अत्यंत प्रीती होती, प्रेम होतं. एकमेकांचे एक विचार होते ते जराही भिन्न नव्हते. दोघांची मतं एकरूप होती. त्यांच्यात जरा सुद्धा भिन्नत्व नव्हतं. आणि दोघं एक असल्यासारखे वागत होते. आईसा काही काळ लोटला, तयांसी एक पुत्र झाला. कार्याकारण आणि भला सर्व विषयी. त्यांचं प्रेम असंच चालू राहिलं. भरपूर दिवस झाले, काही काळ लोटला आणि त्यांच्या जीवनात एक त्यांना पुत्र झाला. तो जाणीव रूपे विष्णू, तो पुत्र झाला. तो सर्व बाबतीत चांगला होता आणि मोठा कार्यकर्ता होता. समज सांगतात त्यांना एक पुत्र झाला, तो जाणीव रूपे, जाणीव मूळमाया म्हणजे जाणीव रूप हा पहिला विष्णुदेव जन्माला आले. आणि तो जाणीव येत होता, सत्वगुणात होता, मोठा कार्यकर्ता होता. पुढे त्यासी झाला कुमर, तो पित्याहून आतुर. काही तदर्थ चतुर, व्यापकपणे. म्हणजे काही दिवसानंतर पुढे त्यासी कुमार झाला, म्हणजे विष्णुदेवाला एक कुमार झाला, मुलगा झाला. तो पित्याहून आतुर, काही तदर्थ चतुर व्यापकपणे. म्हणजे पुढे त्याला मुलगा झाला, त्याचं नाव ब्रह्मदेव.
पहिला होता परब्रह्म, स्त्री पुरुष, अर्धज्ञानी नटेश्वर, प्रकृती पुरुष म्हणता येईल. त्यांना एक मुलगा झाला जाणीव रूपे, ते म्हणजे विष्णू भगवान. आणि परत विष्णूंना मुलगा झाला ब्रह्मदेव. हा त्या पित्यापेक्षा पुढे अज्ञानी निघाला, चतुर निघाला, अर्ध चतुर होता. वडील जाणीवमध्ये होते, सत्वगुणी होते. त्यांचा मुलगा झाला तो अर्धचतुर होता आणि अर्धज्ञानी होता. तेने व्याप उदंड केला, बहुत कन्यापुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकारे. म्हणजे त्याने खूप व्याप वाढून ठेवला होता. म्हणजे व्याप वाढवला म्हणजे जगाची निर्मिती केली, व्याप्ती वाढवली. त्याने अनेक कन्यापुत्रांना जन्म दिला. याप्रमाणे नानाप्रमाणे असंख्य लोक पृथ्वीवर निर्माण झाले. त्यांचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट, अथवा चुकीटा नीट संवार करी. म्हणजे त्यांचा जो ज्येष्ठ पुत्र होता रुद्र शंकर, तो अत्यंत अज्ञानी होता, रागीट होता. जर कोणाचं काही चुकलं तर तो त्याचा संवार करत होता, मारत होता. पिता उगाच बैसला, तेने बहुत व्याप केला, सर्व जाणता भला. ज्येष्ठ पुत्र म्हणजे पिता म्हणजे मूळ पुरुष, मूळ माया, प्रकृती पुरुष स्वस्थ बसून राहिला होता. आणि त्यांच्या लेखाने म्हणजे विष्णुदेवाने खूप व्याप्ती केली होती. आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र होता तो जाणता होता, सर्वज्ञ होता, जाणीवीत होता, सत्वगुणात होता. पण त्यांचे बाकीचे नातू आणि पंतू हे अर्धज्ञानी होते, संवार करत होते. त्यांच्या पुढे ओवीमध्ये दिलंय, समर्थाने सांगितलेलं आहे, नातू त्यांचे अर्ध जाणे, पंतू तो काहीच नेणे, चुकता संवारणे महाक्रोधी. पिता होते जाणीवच होते. त्यांचा नातू म्हणजे ब्रह्मदेव रजगुणात, अर्ध ज्ञान आणि अर्ध चतुर. पण त्यांचा जो नेतू होता रुद्र अवतार शंकर, तो अज्ञानी होता. समोर सांगतात महाक्रोधी होता. कोणाचं काही चुकलं तर तो लगेच संवार करत असतात, मागे पुढे कोण बघतच नव्हता. लेख सकळांचे पालन करी, नातू मेळवी वरच्या वरी, पण तू चुकल्या संवार करी अकस्मात. मग पृथ्वीवर असं समीकरण झालं. जो लेख आहे, पिता आहे, तो पालन करतोय, विष्णू आहे तो पालन करतोय. नातू मेळवी वरच्या वरी, नातू म्हणजे ब्रह्मदेव, ही प्रजा वाढवतोय, व्याप्ती करतोय. आणि पंतू चुकल्या संवार करी, जे काही चुकला तर पंतू संवार करत असे समीकरण झालं. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडाची झाला, ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप. असं होता होता नेमस्तपणे वंश वाढला, नियमितपणे वंश वाढत गेला. आणि विस्तार, त्याची व्याप्ती उदंड हळूहळू वाढत गेली. आणि ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप. असा प्रचंड मोठा काळ गेला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला, मोठ्या आनंदात गेला. विस्तार वाढला गणवेना, वडिलांच कोणीच मानिना, परस्पर किंत मना बहुत पडिला. इथं आपण स्वतःचं उदाहरण घेऊ. जसे आपले आई वडील वृद्ध होत जातात तसं आपण त्यांना किंमत देत नाही, कोण मानत नाही, त्यांचं आपण ऐकत नाही. तसंच
समर्थांनी सांगितलेलं आहे. विस्तार इतका वाढत गेला की त्याची मोजणी करणे अशक्य झाले. नाही, पुढे वृद्ध झाल्यावर वडिलांना कोण विचारत नाही, कोणी मानत नाही. त्यांचा आदर हा निघून जातो आणि त्यांच्या मनात परस्परांविषयी संशय वाढू लागतो. समर्थ सांगतात ही गोष्ट आपल्याला पण लागू आहे. आपण स्वतःने विचार केला पाहिजे. आपण पण आता घरी तेच करतोय. जसे आई वडील वृद्ध होत आहेत, आपण त्यांच्या आज्ञा पालन नाही करत आहेत. आपण त्यांना तुच्छ मानतोय, यांना समजत नाही आहे. आपण जरा 4 धडे शिकून आलो, 4 पुस्तकं शिकून आलो म्हणजे आपण आपल्याला श्रेष्ठ समजतो. आई वडिलांना माहिती नाही असं समजतो, पण हे चुकीचं आहे. समर्थ सांगतात उदंड घर कळलो लागला, तेने कित्येक संवार झाला, विपट पडिले थोर थोराला, बेबंद झाले. म्हणजे उदंड ग्रहकळ सुरू झाला आणि त्यामुळे कित्येकांचा संवार झाला. म्हणजे घरामध्ये वाद होऊ लागले. त्या वादामुळे त्याचा संवार होऊ लागला आणि थोर मोठे ते विष्टुस्त झाले. बेबंदशाही माजली. म्हणजे जे मोठमोठे घराणे होती तीही वितुष्ट झाली, तेही संपत चालले आणि त्यांच्या बेबंदशाही माजली. नेन परी भरी भरले, मग ते अवघेचे संवारले, जैसे यादव निमाले उन्मत्तपणे. समर्थ सांगतात अज्ञानाच्या भराने जे उन्मत्त झाले आणि ते मग सर्वांचंच त्याने उदाहरण दिलं. जसं यादव असे उन्मत्तपणे एकमेकांची भांडून सर्व मृत्यूदेही झाले, त्याचा संहार झाला, तसंच या सृष्टीचा विनाश होत जाईल. बाप लेक नातू पण तू, सकळांचा झाला निपातू, कन्या पुत्र हेतू मातू अनुमात्र नाही. समोर सांगतात पण या उन्मत्तपणामुळे, या भांडणामुळे कोणीच वाचलं नाही. ना बाप, ना लेक, ना नातू, ना पंतू, ना कन्या पुत्र हेतू मातू अनुमात्र नाही. त्यांची कोणीच वाचलेलं नाही आहे भांडणामुळे. सगळ्यांचा संवार झालेला आहे. आईसी कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. समोर सांगतात अशा या कहाणीचे जो विवरण करील तो जन्मामरणापासून सुटेल, जन्मामरणाच्या चक्रातून सुटेल आणि याची जर प्रचिती कोण घेईल ते धन्य होतील. समोर सांगतात आईसी कहाणी अपूर्व जेते, उदंड वेळ होत जाते, इतके बोलावे गोसावी ते निवांत झाले. म्हणजे अशी ही अपूर्व कहाणी नित्य होत जात असते आणि इतके बोलून समर्थ निवांत झाले. आमची कहाणी सरो, तुमची अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. म्हणजे आमची कहाणी सरो आणि तुमचा अंतर्देव भरून राहो, असं बोलून वक्ता म्हणतं याची कहाणीची कोणीतरी मनन करा, श्रवण करून मनन करा. जी आता कहाणी सांगितलेली आहे ती तुम्ही श्रवण करा, त्यांचं मनन करा, त्याचं पालन करा. चुकत वाकत आठवले, येतुके सकळीत बोलिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. म्हणजे समोर सांगतात चुकत माकत काही जी कहाणी सांगितली आहे, जेवढं आठवलंय तेवढे सांगितलंय आणि त्यात काही उणं आणि काही झालं असेल तर श्रोत्याने क्षमा करावी. ऐसी कहाणी निरंतर, विवेक ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार त्याची आरती. म्हणजे अशी ही कहाणी जे नर आहे, निरंतर आहे, विचारपूर्वक ऐकतील असे रामदास म्हणतात की ते जगोद्धार करतील, जगोद्धार होईल त्यांचा. त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडता निरूपण यास बोलीजे. म्हणजे समोर सांगतात जगोद्धार कसा होईल याची लक्षणं ऐकायची आहेत.
आणि या कहाणीचे विवरण करून त्यातलं आपल्याला सार घेता आलं पाहिजे, सार निवडता आलं पाहिजे. आणि यालाच निरूपण म्हटलेलं आहे. सार ते घ्यावे आणि आसारचे त्यागावे. निरूपणे प्रत्यय विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता समजता व्हावे निसंदेह. म्हणजे निरूपणे प्रत्यय विवरावे. निरूपण आपण ऐकलंय आणि त्याची आपल्या अनुभवाशी सांगड घालून ते नीट समजून घ्यायला पाहिजे. त्यातील अत्यंत तत्वांचा उलगडा होईल आणि समजता स्वानुभव घेऊन स्वतः निसंदेह होईल. समज सांगतात, विवरण न पाहता अष्टदेह, पुढे सहजची निसंदेह, अखंड निरूपणे राहे समाधान. विवरण पाहता अष्टदेह. आता अष्टदेह म्हणजे कोणते? पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 म्हणून अष्टदेह. त्यांचं विवरण करता आलं पाहिजे, समर्थ सांगतात. आणि साहजिकच पुढे श्रोता निसंदेह होतो. अखंड निरूपण करून राहिल्याने त्याचं समाधान होते, समाधान प्राप्त होते. तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैसे असेल तेथे, या कारणे गुल्ली परते कोणी एक असावे. म्हणजे जेथे तत्वांचा गलबला असेल तेथे निवंतपणा कसा असेल, शांतपणा कसा असेल. म्हणून या घोटाळ्यापासून समोर सांगतात, प्रत्येकाने नेहमी अलिप्त असावे. ऐसा सूक्ष्म संवाद केलेची करावा विषेद, पुढील समासी लघुबोध सावध ऐका. समोर सांगतात, हा ही अशी कहाणी, हा आपला झालेला सूक्ष्म संवाद हा इथे स्पष्ट केलेला आहे, विशद सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. हे तुम्ही समजून घ्यायचं आहे, याचं विवरण करायचं आहे. आणि आपण आता पुढील समासात लघुबोध सांगितलं जाईल तो आपल्याला श्रवण करायचं आहे. ऐसा सूक्ष्म संवाद केलेची करावा विषेद, पुढील समासी लघुबोध सावध ऐका. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.